नमस्कार. हाऊसफुलच्या आजच्या भागात तुमच्या सगळ्यांचं जोरदार स्वागत. सध्या हॉट मुंबईत थंडीचा वारा वाहू लागलाय, त्यामुळे मराठी रंगभूमी गुलाबी होत चाललेली आहे. म्हणजे बघा ना, नव्या टीमला घेऊन आलेली जुनी नाटकं, तरुण रंगकर्मींची नव्या दमाची नाटकं आणि जुन्या कलाकारांचं पुनरागमन, यामुळे मराठी रंगभूमी सुद्धा सध्या जोरदार बहरलेली आहे. आणि यात जोश, उत्साह, मस्ती आणि तारुण्यासाठी जिक वॉल ही संस्था घेऊन आलेली आहे पोपटाने उन्हाळ महिनेला सांगितलेल्या वात्रट गोष्टी म्हणजेच पोपटपंची. आणि या अर्थपूर्ण फार्सला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. बाई, जो ह्या गोष्टी ऐकतो त्याला पुण्य लागतं, म्हणजे डबल फायदा. गोष्ट वरण्याचं बोनस. मला पुण्य नकोच आहे, टाइमपास हवाय. फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. अशी सुरुवात असलेली गोष्ट मला नको. म्हणजे तुम्हाला गोष्ट आजची आत्ताची हवी. हो, आणि गोष्टीचा शेवट ते सुखानं राहू लागले असाच व्हायला हवा. मला आंबाई येता कामा नये. जांभई येणार नाही, तुम्हाला जांभई येऊ नये म्हणून वेळ प्रसंगी गोष्टीतली पात्र आपली ट्रॅजेडी बाजूला ठेवून सोंगाडेगिरी करतील, आपल्या दुःखाचा बाजार मांडतील. याची गॅरंटी मी घेतो. गोष्ट ऐकण्यासाठी मी मुद्दाम वेळ काढणार नाही. मी कुठून ऐकली तरी गोष्ट मला कळली पाहिजे. पोपटपंची या नाटकात पोपटाने चंचल महिनेला सांगितलेल्या गोष्टी धमाल तर आहेतच, पण त्या तितक्याच खऱ्या आणि आजच्याही आहेत. म्हणजे बघा ना, कल्पनाच किती भन्नाट आहे. पोलीस बॉम्ब पथकातली एक कुत्री गरोदर राहते, त्यामुळे एका हवालदाराची नोकरी जाते. कमिशनर स्त्री होतात आणि मग पोपट, मैना, डॉन अशी अनेक पात्र नाटकात येतात. या सगळ्या पात्रांच्या तांगड्या एकमेकात अडकत जातात आणि एक सुरू होतो धमाल. ब्लॅक कॉमेडीसाठी प्रसिद्ध असलेले शफात खान हे या नाटकाचे लेखक आहेत आणि तब्बल 25 वर्षानंतर ते स्वतः दिग्दर्शनही करतायत. अरे आता तू एवढा शिकलेला माणूस, त्यातून हवालदार, चांगले दाबून पैसे खात असशील असं समजून बापाने माझ्यासारखी की तुला दिली. तुझ्यासारखी सेक्सी. हा, तर आता तुला इमानदारी सुचली. अगं ती गरोदर आहे. काय हो, काय सांगतोस काय? गरोदर आहे ती. अरे पण हे असं कसं शक्य आहे? अरे देवा. म्हणजे अगं इतके दिवस लक्षात आलं नाही, पण आता पोट दिसायला लागलं ना. नाही नाही, अरे तू काय करत बसलास? पण ढिला हवालदार आणि त्याची हपापलेली बायको दाखवून तू काय माझ्यासमोर आरसा वगैरे देतोस का? म्हणजे मला माझ्या जगण्याची गोष्ट सांगू नकोस. आता गोष्ट म्हटली की ती आपल्या जगण्याला कुठेतरी येऊन धडा. हे नाटक विनोदी तर आहेच आहे, पण विनोदी नाटक असलं तरी हे थ्रिलर नाटक नाही. हा याला तुम्ही तमाशा म्हणा, याला तुम्ही फार्स म्हणा, पण हे अर्थपूर्ण ही गंमत आहे. ही गंमत बघितल्यानंतर या नाटकाची रचना आणि हे नाटक अशा पद्धतीने रचलेलं आहे किंवा दिग्दर्शित केलेलं आहे किंवा लिहिलेलं आहे की हसवता हसवता तुम्ही स्वतःच्याच जगण्याला हसतात याचं भान तुम्हाला हे नाटक करून देईल. आणि मला असं वाटतं की त्या ज्या पद्धतीचे प्रयोग होतात आणि जो एक रिस्पॉन्स मिळतोय त्यावरून माझ्या मनात जे होतं ते पूर्णपणे आम्ही करू शकलो असं मला आता तरी वाटतं. डॉक्टर म्हणतात मॅडम गरोदर आहेत. असेल म्हणजे दिसतंय पोट पुढे आलंय. सर, या प्रकरणात पोट पुढे कसं येईल? म्हणजे ते खाली आलंय. नाही, खाली नाही, साईडला आलंय. पोट कसं येतं मला साहेब. डॉक्टर आहात ना तुम्ही? हो, पण मी तसला डॉक्टर नाहीये. मराठीचा PhD आहे. मराठीत त्यात पोटावर काही नाहीये. हे झालं आता काय तडफडतोय? बघा शॉक बिक लागला नाही ना. बाई घाबरू नका, सत्य आतून धुशात येतंय. सर बोलताना एवढा त्रास होणारच. पण घरी तर याला कधीच एवढा त्रास होत नाही. म्हणजे घरी कधी हा खरं बोलतच नाही. मंगेश साळवी, रूप जाधव, रसिका आगाशे, योगिनी चौक, प्रियदर्शन जाधव आणि किशोर चौगुले यांनी या नाटकात मध्यवर्ती भूमिका केलेल्या आहेत. त्यांना समीक्षकांची आणि रसिक्षकांची दादही मिळते. दाबणे, चेचणे, कुटणे, रगडणे याला कोणी प्रेम म्हणेल का? हिंसाच आहे सगळी. सगळ्यापासूनच काहीतरी चुकलंय. इंटेलिजंट कॅरेक्टर करायला मिळालं त्याच्यासाठी मला माझ्या इथल्या काही मित्रांनी खूप सांगितलं की बारबाला कशा असे काही वर्णनही मी ऐकली. आणि सरांनी कधीच असं दडपण आणलं नाही की ओरिजिनल बारबालेसारखं करायचं आहे. कारण बारबाला ही इंटेलिजंट मुलगी आहे असं धरूनच ते करायचं आहे असं आम्ही कायम ठरवून चाललो होतो. त्यामुळे तिचा इंटेलिजन्स, तिला आवडलेल्या गोष्टी, तिला न आवडणाऱ्या गोष्टी आणि मला कुठेतरी ऑडियन्सचं प्रतीक आहे आजच्या. बाय. महिने थांब.
गोष्ट सांगणाऱ्याला तुझ्या दयेवरच जगावं लागणार. महिने, माझा असा तमाशा मांडू नकोस, धिंड काढू नकोस, माझ्यावर दया कर. तुला रोखण्यासाठी मी काय करू? आपण घाणेरड्या गोष्टींना घाबरलं तर सत्य निसतील नाही का? नाही हो नाही, मला आता सहन होत नाही, गरगरल्यासारखं होतं. एक काम करा, बाईंना बाहेर न्या, थंड पाजा, वारा घाला आणि डिसेंट गोष्टी ऐकावा. जिला फार सेक्सी दिसायचे, जिला फार बाह्य गोष्टींना महत्त्व देणारी ती स्त्री आहे. आणि अशा स्त्रिया सुंदर दिसण्यासाठी काय काय करतात, प्लास्टिक सर्जरी करतात, कोणत्या थरापर्यंत जातात आणि त्यातून त्यांचीच होणारी जी काही केविलवाणी अवस्था आहे ती यातून रंगवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मी हाका मारत होतो, शोधत होतो, पण मॅडमचा कुठेच पत्ता नव्हता. शेवटी बागेत गुलमोहराच्या झाडाखाली मॅडम दिसल्या. आता मॅडम एकट्या नव्हत्या. कोण कोण होतं सोबत? काळ्या. काळ्या तिच्या सोबत होता. कोण काळ्या? पारंपरिक पद्धतीने ज्या पद्धतीचं एक विनोदी नाटक होतं त्या प्रकारचा विनोद या नाटकामध्ये नाही. नाटक थोडंसं बोल्ड आहे, वेगळ्या भाषेत बोलतं, थोडंसं चावट आहे, धमाल आहे, वेगळ्या प्रकारचं विनोद आहे. तर निर्माते धाडस करत नव्हते, त्यांना असं सारखं वाटत होतं की सामान्य प्रेक्षकांना हे नाटक आवडणार नाही. पण आमची पूर्ण खात्री होती की हे लोकांना नाटक आवडणार. आणि गेल्या 7 प्रयोगांमध्ये मुंबईतल्या वेगवेगळ्या थिएटर्समध्ये याचे प्रयोग झालेले आहेत. सर्वसामान्य प्रेक्षकांना सुद्धा हे नाटक आवडतंय आणि दर्दींना तर हे नाटक आवडतच आहे आणि भरपूर उत्साहामध्ये या नाटकाचे प्रयोग होत आहे. काय करतो? घाबरू नकोस, मारणार नाही तुला. तुझ्यावर पूर्ण भरोसा आहे रे माझा, पण त्याच्यावर विश्वास कसा ठेवू? मी तर म्हणतो तुला माणूस आहेस. काय करायचंय तुला ते नसतोस, गोत्यात आणेल तुला. म्हणजे पारंपरिक कथन शैली, देशी तमाशा, संस्कृत प्रहसन किंवा कॉमेडी डेला आर्टे अशा विविध शैलीत सादर होणाऱ्या या पोपटपंची नाटकातला ब्लॅक ह्युमर प्रेक्षकांसमोर यशस्वीपणे आलाय यात अजिबात शंका नाही.